बदलापुर रेप मामले के आरोपी अक्षय शिंदे के एनकाउंटर के बाद आज ऐरोली शिवसेना शाखा में महिला शिवसैनिकों ने जल्लोष मनाकर पुलिस द्वारा अंजाम दिए गए एनकाउंटर का स्वागत किया। महिलाओं ने एक दूसरे को मिठाई खिलाकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और महायुति सरकार का आभार माना। इस दौरान पूर्व नगर सेविका नंदा काटे और वत्सला कांबले भी मौजूद थी। आज चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सेक्टर 8च्या शाखेमध्ये आज जल्लोष साजरा केला जातोय। एका नराधमाला आज शिक्षा मिळाली आहे, त्याच्या कर्माची फळं मिळाली आहेत। आज आमच्या शाखेतल्या सर्व महिला आघाडीने इथे उपस्थित राहून जल्लोष व्यक्त केलेला आहे। आम्ही एवढंच सांगू की महाराष्ट्र पोलिसांनी जी आज कामगिरी दाखवलेली आहे ही प्रत्येकाच्या वेळेला अशीच दाखवावी, जेणेकरून पुन्हा असा प्रकार समाजात घडणार नाही। आणि हे करण्याचं धाडस जे महायुती सरकार म्हणजे आमचे शिंदे साहेबांमुळे जे झालेलं आहे ते आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्र पोलीस यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी अशी कामगिरी त्या चिमुकलीवर झालेल्या अन्यायाला जे दाखवलं ते झाली। अजून मी पण असं सांगेन की ज्या अक्षताताई म्हात्रे आहेत आणि अजून ते प्रकरण झालं आहे त्या लोकांनाही ज्या दिवशी या अशाच गोष्टींमुळे जर शिक्षा भेटेल तेव्हा अजून महिला अशाच याच्यापेक्षा जास्त उत्साहाने जल्लोष साजरा करतील आणि कुठेतरी या गोष्टींवरती आळा बसेल आणि ह्या गोष्टी घडणार नाहीत। त्याच्या पोलीस ठाण्याला माझा नमस्कार आहे। अख्ख्या नया मुंबईमध्ये नाही तर अख्ख्या देशामधून हा पोलिसांना आमचा जय भीम राहील, जय महाराष्ट्र राहील आणि जे महिलांवर अन्याय होणार आहे ती होणार नाही। कशामुळे होणार नाही की निर्णय जो घेतलेला आहे ती खरा चुकीचा नाही आहे। का शिंदे सरकार म्हणतात की आज आम्ही महिलांना सुरक्षित ठेवले, खरंच ठेवलेत। विरोधक म्हणतात की नाही ठेवलेत, का नाही ठेवले तुम्ही सांगा। जर आज गाडीमध्ये पॅक गाडीमध्ये जर आरोपी घेऊन जात असताना त्याचं एवढं धाडस होतं की पोलिसावर गोळी मारायचं, मग तो कशासाठी मारणार नाही गोळी। आता विरोधक बोलायला हजारो तोंड सुटलेत। 30 विरोधक म्हणत होते त्याला फाशी द्यायला पाहिजे होती, त्याला असं करायला पाहिजेत। मग तुम्ही दोन्ही कोण ढोलकी वाजवता का? तुम्ही लबाड, तुमचं सरकार लबाड आहे। आणि खरं जर म्हणता नवी मुंबईमध्ये आमची एवढी नवी मुंबई सुरक्षित आहे आदरणीय चौगुले साहेबांमुळे। आज चौगुले साहेब सुखापेक्षा दुःखात जाऊन प्रत्येकाच्या घरोघर जाऊन महिलांना न्याय देतात, म्हणून मला चौगुले साहेबाचा आदर मानतो आम्ही नवी मुंबई महिलातर्फे त्यांना धन्यवाद देतो। जय भीम, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप खूप आभार मानून धन्यवाद मानते की हा जो काल प्रकार झाला आहे हा घडलाच पाहिजे होता, कारण की त्या व्यक्तीला तशी फाशी देणारच होते। तर ती फाशी न देता त्याचा जर एन्काउंटर झाला आहे तर त्यात काय चुकीचं आहे? कारण की त्या व्यक्तीने ते कृत्य केलंच आहे, त्याची त्याला शिक्षा ही निसर्गाने दिलेली आहे। त्याच्यासाठी विरोधी पक्ष जे आता सध्या जो दागडदिंगा करत आहे तो चुकीचा आहे। कारण की ज्या दिवशी बदलापूरमध्ये तुम्ही एक दिवसीय संप वगैरे केला, ट्रेन रोको आंदोलन केलं, तिकडे तुम्ही एवढा मोठ्या प्रकारामध्ये पब्लिकला गोळा करून सरकारचा निषेध केला। त्या दिवशी तुम्ही म्हणत होता एका दिवसात फाशी द्या, हा कुठला न्याय आहे? एका दिवसामध्ये तुम्ही फाशी मागत होता, त्यासाठी तुमचं सरकार तयार होतं। आणि आता जर निसर्गा थ्रू जर हे एन्काउंटर झाले तर त्याच्यासाठी तुमची सत्ता आणि तुमचे सगळे उबाटावाले विरुद्ध पक्ष नेते सगळे आम्हाला टोचून बोलत आहेत। हे काय समजायचं आम्ही? एका साईडला तुम्ही न्याय मागता आणि एका साईडला न्याय मिळाल्यानंतर त्याचा तुम्ही विरोध करताय, हे खूप चुकीचं आहे। आमचं महाराष्ट्र सरकार हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि शिंदे सरकारांच्या मार्गदर्शनाखाली जे काही घडले ते अगदीच योग्य आणि चांगल्या पद्धतीत घडलं। कलकत्तामध्ये भयंकर घटना घडलेली आहे, तर आमच्या सगळ्या महिलांची इच्छा आहे जसं इथे न्याय भेटला ना तसाच न्याय त्या ठिकाणीही तत्परता लगेच झाली पाहिजे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।